भाऊ भक्ते उर्फ थोरात त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळं सर्व मित्रपरिवार या ठिकाणी जमलेला आहे. त्यांचा केक कापून या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहोत. या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना भरपूर अशा शुभेच्छा देतो आणि भरपूर असं उदंड निरोगी आयुष्य लाभो त्यांना अशी बाबा बर्फानी चरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांचीच 50वा वाढदिवस इथं साजरा करायला यावं हे पण मी या निमित्ताने सांगतो. धन्यवाद धन्यवाद. मॅच कर ना, सात वय त्यांचं काय मोबाईलला मॅच कर ना, मागे घेऊ ना. ब्लूटूथ मॅच कर ना. मूळ साहेब बोला, मूळ साहेब 2 शब्द बोला. बोला. रोड रोलर रोड रोलरच्या शुभेच्छा. रोड रोलर भाऊसाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक नाही रोड रोलर भरून प्रतीक करता त्याला. हॅलो हॅलो काय नाव आहे रे भाऊ? भाऊला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अनिल शेटकरी इकडे ना. आपल्या नाही बोलता येत ते माहिती. हे इकडं ना. अनिल शेटकरी. दे पप्पाला शुभेच्छा. दे. हॅपी बर्थडे पप्पा. पप्पा विषय हॅपी बर्थडे. माझ्या वडील तुझं पप्पा मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. बोल ना, तुम्ही बोला चला. बोल ना. भाऊ मोठा भाऊचं काहीतरी बोलायचं. आज 15 जून, आज भाऊचा 50वा बर्थडे. भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुषार शेटकर या. सकाळीच उठले तो एकदम गाणं 15 जून आज आपण सगळे या ठिकाणी भाऊ थोरात यांचा 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित आहात. या प्रसंगी सगळ्यांच्या वतीनं मी भाऊ थोरात यांना भरपूर अशा शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य उदंड आयुष्य ईश्वरचरणी प्रार्थना. नाटक राहिले की मी ते मोबाईल मी गाणं म्हणतो, मला भाषण बिषण नाही. तुम्ही बोला ना. मेन माणूस राहिला नाही. Oh my God. एकदम लाईन बोलते. हॅलो. लाईन दोरी पाहिजे. घडलं किती? अद्यारोहणचे डिरेक्टर डान्सर सांस्कृतिक मंत्री जे आमचे डान्सर आहे. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे दिलदार मित्र संतोष भाऊ थोरात बंद काय केलं? त्यांचा 50वा वाढदिवस आपण मित्रपरिवाराच्या मध्ये मोठ्या उत्साहानं साजरा करत आहोत. जे जे भेटे भूत ते मानचे भगवंत अशा प्रकारची विचारसरणी असणारे आमचे भाऊ, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये देव शोधणारे भाऊ, अशा आमच्या लाडक्या भाऊंचा आज वाढदिवस आहे. ज्यांच्या चालण्यामध्ये बोलण्यामध्ये शैलीमध्ये संजय दत्तचा रुबाब आहे की नाही. एक रुबाबदार व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्तेपणा आहे बाळासाहेब ठाकरेंचा त्यांच्यामध्ये. एक डेअरिंग आहे मोदींसारखी, आदित्यनाथांसारखी. आणि चांगलं शौकीन आहेत ते, म्हणजे चांगले कपडे घालणं. सर्वसामान्य माणसांपासून ते अत्यंत मोठ्या माणसांपर्यंत त्यांचा संपर्क आहे. चांगलं खाणं म्हणजे महाराष्ट्रामध्येच नव्हे, संपूर्ण देशामध्ये कोणत्या हॉटेलमध्ये कोणती डिश चांगली मिळते हे जर कुणाला जर माहीत असेल तर ते भाऊ थोरातांना माहीत आहे. कोणती गाडी भारी आहे, कोणत्या कंपनीचा शर्ट भारी आहे, कोणत्या कंपनीचा बूट चांगला आहे, कोणत्या कंपनीचा मोबाईल चांगला आहे, अशा प्रकारची सगळी माहिती सन्मान्य भाऊ थोरात यांच्याकडे असते. भाऊ थोरात आमच्या अध्यारोहण सोसायटीमधलं एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. जिथे अन्याय तिथे प्रतिकार, म्हणजे शठम प्रतिशाठ्य, म्हणजे जशास तसे. जर त्यांना दिसलं की एका दुर्बळावर अन्याय होतोय तर भाऊचा ठोका आणि भाऊची लात त्याला बसलीच म्हणून समजायची. ते एकमेव व्यक्तिमत्व आहे की समजा भाऊ कोणाला भेटले, समजा विशू कुठले तुम्ही कुठले, मी गिरवलीच आहे, तर गिरवलीची 10 माणसं त्यांना तोंडपाड असतात. आता गिरवलीच्याही माणसांना भाऊ थोरात तोंडपाड असतात. म्हणजे मला वाटतं की आंबेगाव तालुक्यामध्ये असं एकही गाव नसेल जिथे संतोष भाऊ थोरात यांची ओळख नसेल.
क्रिकेटची प्रचंड आवड, म्हणजे कोणता खेळाडू किती रन केलं हा सगळा संदर्भ त्यांना माहिती आहे. त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि त्याचबरोबर त्यांना व्यायामाची पण आवड आहे. ते झुंबा डान्स खूप छान करतात. हा, ते झुंबा डान्स छान करतात. ते बाकीचाही डान्स चांगला करतात. ते बॅले डान्स ना भाऊ तो तोही डान्स तो चांगला करतात. आणि ह्या बरोबरच भाऊ थोरात यांना पर्यटनाची पण आवड आहे. एक सर्वसामान्य भक्तिमळामध्ये किंवा बेंडेमळामध्ये जन्माला आलेला हा माणूस दुबईपर्यंत फिरून आला. दुबई, काश्मीर, दुबई, लडाख, म्हणजे भारताचा असं एकही राज्य नसेल ज्या ठिकाणी भाऊ थोरात यांनी पाऊल ठेवलं नसेल. या देशातले प्रत्येक रस्ते त्यांना पाठ आहेत. म्हणजे हा केक कसा लागेल याचीही चव त्यांना माहिती आहे. उत्तम खवय्ये आहेत. आणि त्यांचा अजून एक गुण, आता मी तर काही खात नाही नॉनव्हेज, मी व्हेजिटेरियन माणूस आहे. फक्त वडापावची टेस्ट नाही माझ्याकडे. यस, वडापावची टेस्ट नाही माझ्याकडे. हा, तर भाऊ थोरात यांनी बनवलेला स्वयंपाक, बिर्याणी असेल, नॉनव्हेज असेल किंवा इतर कोणते पदार्थ असतील, त्याची चव ज्याने ज्याने चाखली अप्रतिम. मुळे साहेब उत्तम आचार्य आहेत, अप्रतिम. म्हणजे वारंवार ते खाव. आता मिलिंद साहेब, आमचे घुले साहेब, देशमुख साहेब, त्या सगळ्यांनी या ठिकाणी भाऊ थोरात यांच्या हाताची चव चाखलेली आहे. साडू साहेब, आमचे लोंढे साहेब, साडू साहेब यांनी सुद्धा अनेकदा त्यांनी हाताने बनवलेले पक्वान्न ही खाल्लेली आहेत. मी सुद्धा त्यांनी बनवलेली पावभाजी असेल, त्यांनी बनवलेलं बिर्याणी असेल, व्हेज बिर्याणी, हे मी खाल्लेलं आहे. शाकाहारी म्हणते शाकाहारी म्हणा. आणि हरायचं ना वाळून. वाळून असते. वाळून साहेब भाऊंचे फार मोठे फॅन आहेत. कशाबद्दलचे? तर खवय्ये. आणि खवय्ये, माझे मेवणे पण आहेत. मेवणे पण आहेत ते. असं आहे. म्हणजे नॉनव्हेज बनवावं भाऊंनीच आणि नॉनव्हेज खावं ते पण भाऊंनीच. अप्रतिम. म्हणजे कुठल्या रोडला, कुठल्या हायवेला, कोणतं हॉटेलमध्ये कोणतं नॉनव्हेज चांगलं भेटतं, कुठला स्टार्टर चांगला भेटतो, कुठला मसाला चांगला भेटतो, याची इत्तमभूत माहिती भाऊला असते. फक्त वडापावची नाहीये. हा, त्यामुळं भाऊंनी आमच्यावर अन्याय केलेला आहे, म्हणजे माझ्यावर. कशाबद्दल? कारण मी मांसाहार खात नाही, मी शाकाहारी माणूस आहे. म्हणजे मांसाहारी लोकांना ते भरपूर हा प्रेम करतात, खाऊ घालू शकतात. अरे आमचे तुषार बाबू फक्त तेवढं बघा. श्रीखंड देऊ तुला. कोकणामध्ये मी तांदळाची भाकर आणि श्रीखंडाचा पूर्ण पावसाचा डब्बा मी खाल्ला. असं लापशीचं पार्सल एखाद्या दिवशी येणार आम्हाला आणून द्या. तर भाऊंचा एक अजून एक गुण सांगतो. भाऊ उत्तम गायक आहेत. म्हणजे भाऊचा आवाज ज्याने ज्याने ऐकला, अश्विनी ए ना ए ना, अजून कोणतं गाणं माझं नाही, माझ्यापेक्षा माझं नाही एक गाणं चांगलं. कोणतं गाणं त्या दिवशी बोलले ते भाऊ, गोम सांगते ना, नाही कोणतं, एक कडे होते भाऊ आता. कोणतं त्या दिवशी? मनाचे दोन दिन. आ, पण माझं साहेबांनी एवढं नाहीये. नाही आता होते. काम निघला. तर भाऊ अत्यंत उत्तम अशा पद्धतीनं गायन करतात, फडकं. डान्स करतात. त्यांना गणपती बसवण्याची आवड आहे, संघटनाची आवड आहे, सामाजिक कार्याची आवड आहे. पोच केले. प्रत्येक माणसाच्या सुखात दुःखात भाऊ सहभागी असतात. आमच्या बिल्डिंग मधल्या कुठल्याही माणसावर कुठलाही प्रसंग येऊ, मग भाऊचं त्याच्यासोबत वैचारिक वाद असो अगर नसो, सगळ्यांच्या आधी जर कोण पोहोचत असेल तर संतोष भाऊ थोरात त्या माणसाच्या घरी जाऊन पहिल्यांदा पोहोचतो. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. तर अशा आमच्या भाऊंना त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी भगवंताकडे प्रार्थना करतो की भाऊंना या पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं, उत्साहाचं, उत्कर्षाचं, मनशांतीचं जावो आणि 100 वर्ष त्यांनी पूर्ण करो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मित्र वणव्यामध्ये